तुम्ही आल्यापासून का नाही मला लई मज्जा आल्या. तुम्ही नव्हतं का नाही तर मला लई बोर होत होतो. ए तामस नाही बोर करू नकस. ते थोबाड मीठ पहिला. आता जरा आम्हाला सुखाची झोप घ्यायची बघ मस्त पैकी. संदे अगं मग वारा काय तुझा ताता येऊन घालणार आहे काय? थांबा फॅन लावते. ए ते लाईटचं वारं नका आमसनी. असं नॅचरल वारं पाहिजे. तुला काय ढेकळ कळणार आहे? आयुर्वेदिक वारं पाहिजे आमसनी. आयुर्वेदिक त्या पदरानं वारं घाल. काय सांग हा घालते. धुलाई धुलाई करो ऐसे में धुलाई. धुलाई धुलाई करो ऐसे में धुलाई के उखड़ जाए सिलाई. करो ऐसे में धुलाई. संदे बघ कोणाला पटकी आल्या ती. धुलाई धुलाई कर अब दुश्मन की धुलाई. धुलाई धुलाई कर अब दुश्मन की धुलाई. धुलाई धुलाई करो ऐसे में धुलाई. धुलाई धुलाई करो ऐसे में धुलाई. हे जिजाला तिला सांग तिचं नर डावायला. म्या नका नका लहान तोंडी मोठा घास कशाला खाऊ. नाही नाही साहेब त्याच्यापेक्षा का नाही तुम्ही असं करा. तुम्ही जावा. म्हणजे बघा तुम्ही बोलला का नाही अशी लटलट कापत्या. एक नंबरची काम तू करायच बघ. धुलाई धुलाई कर दुश्मन की धुलाई. धुलाई गपचूप काम कर की आणि ते केक काटणं बंद कर आधी. काही वेळ लागल्यास. एक म्हणजे मी काम करायचं ते ठरलं होतं पण काम कसं करायचं ते ठरलं नव्हतं. तर आम्ही गप बसून काम करीन किंवा गाणं म्हणत काम करीन. तुझा काय संबंध? आणि दुसरं म्हणजे मी उमऱ्याच्या आत नाही उमऱ्याच्या बाहेर राहून काम करायला लागलोय. तेव्हा तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. माझ्या कामात मध्ये मध्ये चोचा घालायचं नाही. कळलं? धुलाई धुलाई कर दुश्मन की धुलाई. वारा घाल. घालते की तैसा. भलाई भलाई अगर दिल में हो भलाई. भलाई भलाई अगर दिल में हो भलाई. मगर कोई अगर सताए तो उसकी जम के हो रुलाई. भलाई भलाई अगर दिल में हो भलाई. धुलाई धुलाई. अगं वारा घाल. वारा कशाला थांबवतीस? तरी मी म्हणलं होतं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेताय. उगा घरात घेतलंय तिला. आता दावतो तिला इंगा. धुलाई धुलाई करूँ ऐसे मैं धुलाई. कोण आहे रे? कोणी मारलं? कोणी मारलं? काय इसायला लागलोय मी? कोणी मारलं? मला काय माहित. इथनं वरनं पडलं असेल काय तर. आबाळातनं पडलं असेल. अगे खुळे आबाळातनं फक्त पाऊसच पडतोय. ए अगं कलियुग आहे. आबाळत ना तर काय पडेल तर काय मी नेम नाही. गपचूप काम कर. असंय काय? आता जाऊतो तुला आबाळातनं काय काय पडतंय ते. काय साहेब धोंडा. मम्मी धोंडा. चंदे अगं बघ कोणत्या फेक करायला लागले. नाही 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 तुम्ही बघा. एक नंबरची काम तू करायस तू.
चंदे बघ जा. काय झालं ग? नका तू अगं, जा की. हम्म. भलाई भलाई अगर दिल में हो भलाई, अगर कोई करे रुलाई रुलाई रुलाई. कोण बी नाही. असं कसं होईल? हा नीट बघितलंस ना मग? आवा नीट बघितलंय कुणी बी नाही. अगं, चंदे जरा डोळा उघडं ठेवून बघ की. तुम्ही जावा की मी नाही. जा लवकर. धुलाई धुलाई करूँ ऐसे में धुलाई कि उखड़ जाए सिलाई, करूँ ऐसे में धुलाई भलाई भलाई. ताई साहेब कुणी बी नाही. चंदे जरा डोळा उघडं ठेवून बघ. अव खरंच डोळा उघडून बघितलं त्या कुणी बी नाही. ग असं कसं कोणी नाही? नाही दगडफेक करायला लागले. ताईसाहेब कोण असेल? ताईसाहेब कोण आहे? अहो बाहेर तर कोणी बी नव्हतं. असं कसं कोण असेल? नीट बघ जा. ताईसाहेब नीट बघ. ताईसाहेब. धुलाई धुलाई करो दुश्मन की धुलाई, धुलाई धुलाई करो दुश्मन की धुलाई, धुलाई धुलाई करो ऐसे में धुलाई. मला का नाही पक्की गॅरंटी आहे ती जिजाच दगडफेक करायला. चंदे ती धोंड उचल. आज तिला आम्ही आमचं जाळ दाखवतो. ये लवकर. भलाई भलाई अगर दिल में हो भलाई. काय धोंड आहेत तुमच्यासारखं. काय म्हणलीस तू? अहो धोंड आहे ते वहिनी साहेब. एवढं बी कळणार नाही तुम्हाला? आमच्या खोलीत कसा काय आला? काय माहित? हा आभाळातनं पडलं असतील. असा कसा पडला? कसं म्हणजे काय वहिनी साहेब? अहो कलियुग आहे हे. या कलियुगात कवा काय आभाळातनं पडल काय सांगता येते काय? लय शानी झालीस का तू? गप गुमान काम करायचं नाहीतर तुला इथनं हक्कली म्हणून समज. हे काय केलंस तू? कपड्याचा रंग काळा कसा झाला? ओ कसं म्हणजे? तुम्हीच सांगितलं होतं ना व कापड नीट धुवायची, कापडाचा रंग नाही गेला पाहिजे, रंग उजळला पाहिजे. हेच केलं की मी. आता ह्यो रंग कवाबी जाणार नाही आणि अजून डबल उजळ. रंग गेला तर पैसे वापस. तुझा मुर्दा बशीला भवाने. माझ्या साडीची वाट लावलीस तू. तू जसं सांगितलीस का नाही तसंच करायला लागलोय मी. उगाच ज्यादा टिवटिव केलीस का नाही तर हातच नाही गळा बी आवळण तुझा. तुझ्या नियमानुसारच खेळ खेळायला लागलोय मी. काय माझ्या जर का वाकड्यात गेलीस का नाही तर मी डबल वाकड्यात जाणार. जिजाशी नडला त्याला तोडला. जिजाच्या कडकडीचा सोसायच्या नाहीत काय तुला? काय झालं? राणा भाऊजी अहो बघा की ना आमच्या साडीची कशी वाट लावली ती. वरही धोंड बी मारलेत बघा. दगडफेक केली बघा याची जाणं. हो नाही मला
नाही हो. वहिनी साहेबांनी मला घरात राहायला आसरा दिला तर त्यांच्या संगत मी असं वागन काय कधी? ओ वहिनी साहेब, तुमच्या जर का मनात नसेल का नाही तर तसं सांगून टाका, पण असं खोटं बोलू नका हो. मी जातो. थांबा. हो नाही मालक, मी इकडे राहू नये म्हणून वहिनी साहेब कारस्थानं करायला लागल्यात, खोटं बोलायला लागल्यात. मग मी इथं गेलेलंच बरं की. जातो मी. हे बघा, तुम्ही कुठं बी जायचं नाही, तुम्ही इकडेच राहायचं. अहो राणा भाऊजी खोटं बोलायला लागल्या. बघा की आमच्या साडीचं काय केलं ती. नाही मालक, अहो खरं सांगायला लागलोय, शपथ घेऊन सांगतो, हे समजा मी नाही केलो. आधी एक तर मी तुमची माफी मागतो. ते मगाशी मी सांगितलं की नाही तुम्हाला, ते पायरीवर रंग सांडला तो माझ्या हातनं सांडला, पण खरं तर तो रंग वहिनी साहेबांच्या हातनं सांडला होता. चुकून सांडला होता. हा, पण आता या बादलीत रंग बी माझ्या हातनं चुकूनच सांडला, म्हणून तर या समजा साड्या धुवायला घेतल्या की मी. हे बघा वहिनी, उगा किरकोळ कारणावरनं वाद घालू नका हो. अहो ही काय किरकोळ कारण वाटते तुम्हासनी? ती काय नाही, ही कामच चुकल्या. तिला आत्ताच्या आता घराबाहेर हाकलून द्या. बघा बघा मालक, आता आलं का नाही समजा खरं बरोबर बाहेर. मला या घरातला हाकलण्या करता वहिनी साहेब समजी कारस्थानं करायला लागल्यात. जातोच मी. ए उगा खोटं बोलू नकस. राणा भाऊजी काय ते खरं खोटं करून टाका, विचारा हिला. एक मिनिट थांबा. ते खरं खोटं करायची काय बी गरज नाही. अहो वहिनी, अहो जिजाच्या जीवाला धोका म्हणून आपण तिला इकडे घेऊन आलोय ना. तेव्हा ती काय झोपडीमध्ये राहायला जाणार नाही बघा, तिकडेच राहणार. वहिनी, जो काय तुमच्यामध्ये वाद आहे तो गोडी गुलामीला मिटवून टाका बघा. अहो असं काय करताय राणा भाऊजी? अहो झोपडीत कशाचं भ्या आलंय आता? अहो तो श्रीहरी गेलाय पळून, आता कशाचंच भ्या नाही. आपलाच मळा आहे. वय वहिनी, मळा आपलाच आहे, पण कसं आता थंडी पडली आणि तिकडे काय बी सोय सुविधा नाही बघा. काय नाही व, झोपडीत राहायला काय अडचण आहे? सगळी नाटकं तिची. ठीक आहे मालक, जातो मी घर सोडून, पण माझी एक अट आहे. कसली अट? नाही हिचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? मी इकडे घरात येताना तुम्ही मला अट्टी घातल्या आणि मी त्या गपगुमान मान्य बी केल्या, पण आता मला घराबाहेर काढताना माझी पण एक अट आहे आणि तुम्ही ती कबूल करायची. ठीक आहे, कबूल आहे आमसनी, पण तू निघायचं इथनं. अहो पण अट तर पहिली ऐकून घ्या. आम्ही एकदा सांगितले ना मग, कबूल आहे आमसनी. किती पैसे पाहिजे तुला? तुम्ही माझ्या झोपड्यात 2 दिवस राहून द्यावा. काय झालं? झेपणार नाही काय तुम्हासनी? आमची ताई साहेबच नाही झेपणार नाही अशी एक बी गोष्ट नाही या जगात. जेलात राहून आले, जेलात. झोपडं काय चीज आहे तुझं? ठीक आहे, आम्ही राहून दाखवतो झोपडीत, पण तू घराबाहेर निघायचं. हा ठीक आहे, जर का तुम्ही 2 दिवस माझ्या झोपडीत राहून दावलं तर मी हे घर सोडून जाणार. अहो वहिनी, कशाला उगा? राणा भाऊजी, आमचं ठरलंय. ठीक आहे, मग तुम्ही जर का 2 दिवस माझ्या झोपडीत राहून दावलं तर मी हे घर सोडतो. ठीक आहे, मग आता तू तुझा बोजा बिस्तरा गुंडाळायला घे. आम्ही राहतो तुझ्या झोपडीत 2 दिवस. अहो ताईसाहेब, काय करायला असं तुम्ही? बॅग भरालोय, दिसत नाही का आंधळे? अहो बॅग भरत नाही तुम्ही. अहो स्वतःच्या पायावर धोंडा नाही कुऱ्हाड मारून घ्यायला असं तुम्ही. हो ताईसाहेब, मागच्या टायमाचं विसरला असं काय? गावची धुनी धुवायला लावली होती ते जिजानं. बोला की काय तर. हे बघ,
आता आम्ही भरपाई करायचं बी कबूल केलं नाही आणि कुठलं काम करायचं बी कबूल केलेलं नाही. फक्त जाऊन त्या झोपड्यात 2 दिवस राहायचं कबूल केलंय. आणि तू लोड घेऊ नकस ग. तू तुझी बॅग भर. माझी का म्हणून? अगं पाठ राखीनच नव आमची. अव ताईसाहेब खरं सांगते म्या. अव नसतं खोट डोसक्यात घेऊ नका. अव मळ्यात आणि झोपड्यात राहणं आपल्याला जमणार नाही. का जमणार नाही? हा अगं जेलात राहून आलोय आम्ही. झोपडं काय चीज आहे? अव ताईसाहेब जेल वेगळं, मळ्यातलं झोपडं वेगळं. त्या झोपड्यात की नाही अशी मातीची जमीन असेल त्यावर झोपायला लागेल आपल्याला. अगं जमीन मातीचीच असते फॉल्टे डोसक्याचे. अव ताईसाहेब तसं नाही हो. अव जेलाची जमीन हिथं नसेल म्हणजे जेलासारखी फरशी हिथं नसेल झोपड्यात. त्या झोपड्यात का नाही माती धूळ डास, त्या थंडी वाजणार ना. झोपायला पलंग ना, वाऱ्यासाठी फॅन. आणि त्यात साप इंचू गोमा. ताईसाहेब त्यात एक जरी गोम कानात गेली का नाही तर आयुष्याची वाट लागल. नाही नाही, त्या जिजाची वाट लावायला आम्ही काय बी करायला तयार आहे. जोवर तिला इथनं हकलत नाही की नाही तोवर आमच्या जीवाला चैन पडणार नाही. आणि राहिला प्रश्न गैरसोयीचा तर हे बघ, आपण जाताना सगळं सामान सुमान घेऊन जाऊ. हा जा, तू बॅग भर जा. हे पण हवं आपल्याला. नाही झेपणार वहिनी साहेबांनी मळ्यात राहणं. राणा एवढ्यावरनं वाद न ग बाबा. बोलत का आता वहिनी स्वतःच म्हणलात की नाही मळ्यामध्ये जाऊन राहतो म्हणून. मग आता त्यासनी अडवायचं कसं मला सांग. गुरुजीजा तुला बी लई ताप होणार बघ. नाही हो, तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि मी काय ताप करून घेणारातली नाही. वहिनी साहेबांनी जाणीव व्हायलाच पाहिजे. वय वहिनी झोपडीत राहायला गेल्या का नाही की मग त्यासनी कळेल की तिकडे किती ताप होतोय ते. आणि मग वहिनी जिजाला इकडे राहायला परवानगी देणार बघ. चला आम्ही तयार आहे. वहिनी साहेब अहो कशाला नाही ते करायलाय तुम्ही. आम्ही जे करायलोय त्या घरच्या भल्यासाठी करायलोय. काय झालं? कुठे निघालीस? राणादा काय बोललास का हिला? नाही नाही, राणा भाऊजींचं काही नाही. जो निर्णय आम्हीच घेतलाय. अगं मग चाललीस कुठं तू? आम्ही जरा 2 दिवस मळ्यात राहायला चाललोय. मळ्यात? होय, जिजाच्या झोपड्यात 2 दिवस राहून दावणार असं चॅलेंज घेतलंय ताईसाहेबांनी. काय? यो निर्णय आम्ही घराच्या भल्यासाठी घेतलाय. दुसऱ्याच्या भल्यासाठी तू स्वतःची कशाला वाट लावून घेतीस? तुला हे काय नवं कोळ्या? आम्ही तिच्या झोपड्यात 2 दिवस राहिलो तर ती इथनं जाती म्हणली. तुला जमणार आहे काय? ते जमून घेऊ. तुला जमणार नाही. तू चांगलं टील असं काय करू नकोस. गप चला. काय झालं? जमणार नाही काय? नाही जमणार. जमवायला लई धाडस लागतंय अंगात. हे तू आमचं धाडस काढू नकस. तू ओळखला कुठं आमासनी? आता 2 दिवस मळ्यात राहायला असतात तर ओळख झाली असती की आपली. पण काय हरकत नाही, मी इकडं कायमच राहायला येतोय तेव्हा होईलच की आपली ओळख. काय अजाबात नाही. तुला या घरात थारा नाही. आम्ही तुझ्या झोपडीत 2 दिवस राहायला तयार आहे. नंदिता आमचा निर्णय झालाय. अगं पण आमचा निर्णय बदलणार नाही. आम्ही आहे गाडीजवळ. बाई आयुष्यात सुधारणार नाही. काळजी घ्या. तुझ्या झोपड्यात 2 दिवस राहून तुला या घरातनं कसं हाकलतो बघ आम्ही. तुम्ही जपून राहा म्हणजे झालं. आता वहिनी साहेबांचं काय खरं नाही.